राम राम शेतकरी मित्रो. आपण नांगरटी करणे, पंजी करणे याचे फायदे अनेक आहेत. आता सतत बरसात झाली, जास्त बरसात झाली, तर या जमिनीमध्ये ओलावा जोपर्यंत राहील तोपर्यंत बुरशी जास्त सोडते. त्यासाठी त्याला नांगरटी, वखरटी किंवा मशागत करणे गरजेचं आहे. कारण मशागत पुढील आपण माल जे पेरतो त्याला नाही का हे लागू नये, बुरशी लागू नये. आता बरेच पेरतात गिरतात, आमच्या मालाला बुरशी लागली म्हणतात. हरभरा असो, गहू असो, इतर पिकं असो, लगेच ओल्यात टाकण्याचे परिणाम होतात ते. त्यामुळं थोडंसं पंजी मारून का होईना 8 दिवस अडकू द्यायचं. जमीन पूर्णपणे कोरडी झाली पाहिजे, असे ठळठळ ढेकळं झाले पाहिजे, चिखल नसला पाहिजे. तेव्हा नाही का हे मग रोटर मारायचा आणि गहू असो, हरभरा असो, ज्वारी असो, काय असेल ते पेरायचं, म्हणजे बुरशीचं प्रमाण कमी होते. आता मी 8 दिवस झाले हे जमीन पंजी मारून ठेवून दिली. आता गावाला जाऊन आलो तोपर्यंत हे हडकून गेलं. आता 100% आता हडकल्यामुळं ह्याच्यात गहू टाकण्यासाठी किंवा हरभरा पेरण्यासाठी योग्य जमीन झाली. आता मला टाकायचा आहे गहू. आता रोटर मारून व्यवस्थित टाकतो. त्यासाठी जमिनीची मशागत खूप महत्त्वाची आहे. आणि त्यातला ओलावा जोपर्यंत आहे तोपर्यंत बुरशीचे पहिले जंतू आहेत ते, जेवढी ओलावा राहील तेवढे बुरशीचे जंतू राहतात. आता ओलावा कमी झाला की बुरशी जंतू उन्हं खाऊन ऑटोमॅटिक मरतात. पुढील मालाला बुरशी लागत नाही. त्यामुळं मशागत खूप आवश्यक आहे. कोणी म्हणते तेवढे काय गरजेचं नाही, ओलाव्यावर कामी येते, पण ओलावा बिलकुल काही कामी नाही. पुढच्या मालाला जे लागते ते बुरशी लागते. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर योग्य वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.